मी अल्पसंख्याक समाजातला आहे। 8 दिवसापूर्वी सचिन पवार हा युवक येऊन मला स्टेट बँकेसमोर धडकल्यानंतर तो गाडीवरनं रोटरी उद्यानपाशी गेला, तिथं पडला। मी माझी गाडी घेऊन रोटरी उद्यानकडे जात असताना मला तिथं तो दिसला, तर तो फुल दारू पिला होता, दारूच्या नशेत होता। तो रोटरी गार्डन पाशी पडला होता। मी तिथं माहिती घेतली, विचारपूस केली, तर तिथं काही आढळलं नाही, कुणी काही माहिती दिली नाही। आता मी रोटरी उद्यान पाशीच नेहमी असतो, माझे मित्र वगैरे सर्कल तिथं होतं, ह्यांना सगळ्यांना माहिती होतं। मी चर्चा केली, माहिती घेतली त्यांची। त्याच्या पडल्यानंतर त्याच्यापाशी मोबाईल पडला होता, तो मी मोबाईल घेतला, एका साईडला गेलो, त्याच्या घरच्यांना जे वरचे नंबर होते त्याच्या घरच्यांना डायल केला नंबर, त्याच्या भावाला केला, त्याचा मित्र गणेश वाघ ह्याला मी फोन केला। त्यानं सांगितलं की तू माझ्याकडे काम करतो, तर तुम्ही त्याला काही सोडू नका, मी माणसं त्याच्या घरी फोन करतो आणि घरच्यांना पाठवून देतो। आणि त्याला विचारून मी त्याला तो आल्यानंतर त्याच्या घरी सुखरूप त्याला पोहोचवला। विरोधकांचं काम असं आहे की न हात माझी बदनामी करायचं काम चालू आहे। मी एक समाजसेवक, एक साधारण कार्यकर्ता आहे। माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या एक कार्यकर्त्याला बदनाम करायचं आज या ठिकाणी साजिद चाललेला आहे। मी पोलीस स्टेशन मध्ये माझी एक लिखित तक्रार बी दिलेली आहे। त्या ठिकाणी माझी हात बदनामी करायची चाललेली आहे। ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय त्यांच्याशी माझी चर्चा बी झाली आणि त्यांना असं काही करू नका म्हणून सांगितलं, पण राजकारणी बुटी राग कुठला मनात धरून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला, तर ह्याची कायदेशीर कारवाई व्हावी। आणि ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याचा बेस न बघता, न माहिती घेता, त्याची पडताळणी न करता माझी बदनामी ज्यांनी केलेली आहे त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार। आणि ही शासनाला माझी मागणी आहे, पोलीस स्टेशनला माझी मागणी आहे की ह्याचा ज्यांनी व्हायरल केलेले व्हिडिओ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, ही माझी नम्र विनंती आणि माझी रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना। मी कोरेगावला आलेलो, स्टेट बँकेपासून मी दारू पिलो आणि तिथनं गाडी पिलो जात होतो। तिथनं मी रस्ता क्रॉस करतो शिपायला धडकलो। तिथनं मी तिथं प्राणपाशी गेलो, तिथं मी जो नशेत होतो तिथं मी फोन लावून मी माझ्या खिशातून फोन काढला आणि फोन घरच्याशी लावून दिला, घरच्यानी उचलला नाही। मी जोडीदाराला केला, जोडीदारांनी उचलला फोन, मग ह्यांनी मला ते जोडीदारांनी सांगितलं की अशी सिद्ध पडलेली, त्यांनी उचलून नेलं। काही लोकांनी रोटरी उद्यान येते ह्यांना मी मदतीच्या भावनेने, समाज कार्याच्या भावनेने मी ह्यांना मदत केली। हे इतके दारू पेले होते, ह्यांना उठता बसता बोलता येत नव्हतं। ह्यांची माहिती घेतली, ह्यांची माहिती घेऊन ह्यांचा मोबाईल होता, मी ह्यांना उठवलं, बोललो, उठले नाहीत। ह्यांचा मी मोबाईल घेऊन ह्यांच्या घरच्यांना फोन केला, ह्यांच्या घरच्याला फोन केला, घरच्यांनी उचलला नाही। जे वरती नंबर डायल होते त्यांना फोन केला, त्यांचा मित्र त्यांना फोन केले, मग ते मित्रांनी वगैरे ह्यांना घरी माझ्याकडे आले, आम्ही मिळून ह्यांना घरी सोडलं। समाजकारण म्हणून एखाद्या व्यक्तीला मदत म्हणून, का तर मी नेहमीच आम्ही मेन रोडला असतो, नेहमीच आम्ही कुणाला उडवलं, कुणाला काय झालं तर नेहमीच आम्ही समाजसेवक म्हणून काम करत असतो। पण आज या ठिकाणी काही तिथं राजकीय व्यक्ती होते, त्यांनी माझ्यासमोर व्हिडिओ तयार केला। मी त्यांना रिक्वेस्ट बी केली, ही केलं, ही चुकीचं, ही असलं काही करू नका, तरी सुद्धा त्यांनी राजकीय भावनेतनं किंवा माझ्या दोष धरून काय असेल, माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो कट रचला आणि आज या ठिकाणी ते माझी बदनामी करतात, तर हे राजकारण चांगलं नाही। ह्यापुढे कोणी असं समाजात एकमेकाला कुणाला मदत करणार नाही। तर माझी अशी विनंती आहे की ज्यांनी माझा व्हिडिओ व्हायरल केला, ज्यांनी हे व्हायरल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, ह्यासाठी मी आज ह्या सचिन पवारांना रिक्वेस्ट करून जी काय असेल ती म्हणून सत्य सांगा म्हणून आज मी पत्रकारांच्या समोर त्यांना आणून त्यांची गवाही घेतोय आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते तुम्ही स्वतःहून ऐका आणि मग काय ती पडताळणी करून जी काय खरंय खोटंय, कोणावर कसे आरोप करायचे आणि एखाद्याला किती बदनाम करायचं, ह्याच्या असल्या वागण्यामुळे एखाद्याचं घर बरबाद होऊ शकतं। एखादा
जीवानं मुकू शकतो आणि ह्याच्यात जर काय माझ्या परिवाराला घरात माझी बदनामी झाली, ज्यांनी व्हायरल केलंय, माझं जर काही चुकीचं जीवाचं वाईट झालं, तर ज्यांनी व्हायरल व्हिडिओ केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनानं आणि पोलीस स्टेशननं करावी ही माझी नम्र विनंती.